नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मौदा अरोली पोलीस स्टेशन हद्दमध्ये अपघात चालले वाढत. पोलीस प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दृश्य पाहायला दिसते. धर्मापुरी पासून काही अंतरावर असलेले तांडा गावातील घटना वाहन क्रमांक MH49 CD 1306 या वाहनाने दिली CD 100SS दुचाकीला धडक, वयोवृद्ध झाले किरकोळ जखमी. मिळालेल्या गुप्त सूत्राच्या आधारे 4 चाकी वाहन MH49 CD 1306 यांचे सोबत अरोली काही पोलीस कर्मचाऱ्यांची साडकाठ असल्याची माहिती समोर येत असून आमच्या प्रतिनिधींनी माहिती मागितली असता उडवाउडवीचे उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न. या अरोली परिसरमध्ये रेती चोरी, मुरुम तस्करी, सट्टा जुगार, अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पण हे सर्व नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालतात यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण रिपोर्टर विजय चिलकुरीची रिपोर्ट. हे एवढ्याले गड्डे पाडत आहेत आणि हे बंडीने वाहतूक करत आहेत. तर हे बाजूला माझी शेती आहे. माझी शेती असल्यानं इथं पाण्याची पातळीही कमी झाली, पाणी नाही आहे विहिरीले. मग काय करावं? मग ह्या पद्धतीने असे हे गड्डे करतात. हे पूर्ण माती रेती वाहून नेतात. मग काय करावं? हे माझ्या शेती लागून आहे आणि नदीला जास्त पूर आला तर मग काय करणार? आमच्या शेतीचे पूर्ण हे नुकसान होईल. त्याची भरपाई कोण करून देणार? मी सुब्बाराव चिट्टाबत्तीना, मी सूर नदीच्या काठून माझी शेती आहे आणि हे लोक रेती वाहतूक करत आहे आणि हे असे पूर्ण गड्डे पडलेले आहेत. त्या गड्ड्या पाडत असल्या कारणानं इकडं विहिरीला पाणी बी नाही आहे, पाणी राहून नाही राहिलं. आम्हाला विहिरीला पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आता. मग काय करावं? कायच्याद्वारे रेती? हे रेती बंडीद्वारे उपसा करत आहे. पहिले ट्रॅक्टर होते, ट्रॅक्टरवाल्यानं ट्रॅक्टर विकल्यानं पुन्हा बैलबंड्या घेतल्या. तुम्हाला काय वाटतं याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे? कारवाई झाल्या पाहिजे ना. कारवाई होईनच नाही तर मग हे रेती याच्यावाला माफिया चालूच राहील. मग काय करायचं? बरं, याच्यामुळे तुमचं काही नुकसान होत आहे का? शेती लागून आहे. जास्त नदीला पूर आला तर आमच्या शेतीला मार करेल ना.